सर्वज्ञ दुनियेमधलं जे काही मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या संदर्भातले अभ्यास आहेत त्या अभ्यासामधलं की मृत्यूदंडामुळे गंभीर स्वरूपाची सगळ्यांची भूमिका अशीच आहे की मृत्यूदंडाच्या शिक्षेमुळे अशा प्रकारे गुन्हे कमी होतील असं काही नाही. कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल, तो शिक्षा वाढवणे आणि वाढवणार नाही तर गुन्ह्यांची चौकशी कशी केली जाते आणि गुन्ह्याचा तपास जो काही होतो न्यायालयामध्ये तुमचं आव्हान आता असं आहे हा सक्तीने करत असताना किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या संदर्भातले अभ्यास आहेत त्या अभ्यासामधनं की मृत्यूदंडामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कमी होतील हे इथं नाही. आमची सगळ्यांची भूमिका अशीच आहे की मृत्यूदंडाच्या शिक्षेमुळे अशा प्रकारे गुन्हे कमी होतील असं काही नाही. गुन्हे केव्हा कमी होतील की जेव्हा आता काय दिसतंय आपल्याला गुन्हे होणे ते नोंदवले जाणे आणि शिक्षेचं केंद्र शासनाकडून आम्ही मंजुरी सुद्धा घेतली. त्याची प्रक्रिया सुद्धा चालू झाली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त याच कामासाठी आम्ही नवीन कोर्ट चालू करू. सर हे जे महोदयांच्या विरोधात जी तक्रार होती ती मागे घेतली म्हणजे त्याच्यानंतर कुठली तक्रार? त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत झालं जेसीबीच्या सहाय्याने तुम्ही कसं बघताय सगळ्या लोक परत येतील का त्यांच्या तक्रार करायला महिला पुढे धजावतील येतील असं वाटतं? नाही, एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल आणि ती खरोखर अत्याचार झाला असेल तर पुढे आल्या पाहिजे आणि त्यांना 100% पोलीस संरक्षण देऊन व्यवस्थित त्यांना योग्य ती नियमानुसार कारवाई करेल त्याच्या बाबतीत. पण एखाद्या महिलेने जर काही राजकीय दबावाखाली जर तक्रार केली असेल आणि तिने नंतर कबूल केलं असेल की मला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून बाकी लोक माझ्यावर दबाव त्यांचा होता अशा पद्धतीनं असेल आणि त्याचा ॲफिडेविटमध्ये तिने उल्लेख केलेला आहे. त्यांनी क्लिअर कट ॲफिडेविटमध्ये उल्लेख केला आहे की माझ्या कुणी राजकीय फायद्यासाठी माझा वापर करून घेत होता. ते त्यांच्या थोडं उशिरा लक्षात आलं. चौकशी होणार का आता ॲफिडेविट करून दिले त्यांनी, आता काय चौकशी करायची त्याच्यात. थँक्यू. डेडिकेटेड टीम असल्यामुळे ते व्यवस्थित त्याचा तपास तेवढ्या दिवसात झालाच पाहिजे या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्याच्या विचारात आहे आणि करू त्या पद्धतीनं. म्हणजे तपासासाठी बैठकीच्या अनुषंगाने पुऱ्या महाराष्ट्रात जातो महाराष्ट्रात जाऊन आम्ही मतं घेतो लोकांची. अरे अमोल एक मिनिट. महाराष्ट्र में जो महिला अत्याचार जहाँ जहाँ भी होते हैं ऐसा महाराष्ट्र में महिला अत्याचार होने के बाद में वो चाहे सेक्शन आईपीसी के अंदर हो या सीआरपीसी हो या पॉस्को हो, इसके अंदर जो भी सेक्शन है उसमें किस प्रकार से चेंजेस लाके जो कायदे की चौकट है उसको किस प्रकार से उसको और स्ट्रेंथन किया जाना चाहिए, उसके लिए राज्य शासन शक्ति कायदा लाने वाली है. और इस कायदे के तहत जो भी महिला के ऊपर अत्याचार होता है और उस प्रकार की कंप्लेंट आने के बाद में उसका इन्वेस्टिगेशन जल्द से जल्द होना चाहिए और इन्वेस्टिगेशन होने के बाद में ट्रायल भी है, वो ट्रायल भी जल्द से जल्द यानी कम समय में पूरी ट्रायल कंप्लीट होना चाहिए और ट्रायल कंप्लीट होने के बाद में जल्द से जल्द जजमेंट आना चाहिए. इस प्रकार का प्रावधान इस शक्ति कायदे में है और उसके लिए ये शक्ति कायदे का प्रारूप जब हमने विधानसभा में रखा था तो वहाँ पे जॉइंट सिलेक्शन कमेटी गठित की गई. इस जॉइंट सिलेक्शन कमेटी में ऑल पार्टी के सर्वपक्षीय 21 आमदार की समिति है और इस समिति ने महिला संगठन जो है महाराष्ट्र की महिला संगठन से जो सुझाव आए उसके बारे में हम विचार कर रहे हैं. वकील संगठन जो है वकील संगठन के भी सुझाव आए वो भी हम उसके लिए भी विचार कर रहे हैं और उसी प्रकार प्रिंट मीडिया के माध्यम से हमने जाहिर सूचना दी है कि जिसको इस शक्ति कायदे के बारे में कुछ सजेशन देना है तो ये ऐसी सूचना हम देने के बाद में वैसे भी काफ़ी जनरल पब्लिक से भी हमको काफ़ी सुझाव आए हैं. ये सब सुझाव इकट्ठा करके शक्ति कायदा किस प्रकार से
अच्छी तरीके से बनाने का हमारा पूरा प्रयास है, ताकि ये शक्ति कायदे का प्रारूप फाइनल होने के बाद में उसको विधानसभा में मंजूरी के लिए रखा जाएगा, और एक दफ़े मंजूर होने के बाद में इस शक्ति कायदे के तहत कड़क से कड़क कार्रवाई जो भी आरोपी है उसके पर हम करेंगे। इस प्रकार का शक्ति कायदा हम लाने का प्रयास हम कर रहे हैं। ऐसा है कि 2014 से लेके तो 2019 तक जो भी राजकीय और सामाजिक केसेस जो दाखिल हम की गई महाराष्ट्र में, वो केसेस हम वापस लेने वाले हैं। उसकी सीरियस केसेस छोड़ के, और उसी प्रकार कोविड का जो लॉकडाउन था, उसके लॉकडाउन के दरमियान वायलेशन ऑफ रूल्स एंड रेगुलेशन जो बीच में हुआ था, उसमें करीबन 4 लाख केसेस दायर किए गए थे पूरे महाराष्ट्र में। उसमें से सीरियस केसेस छोड़ के लॉकडाउन के केसेस भी हम वापस लेने वाले हैं। रेवेन्यू भी वापस देंगे सर, जो रेवेन्यू वसूल किया गया, दंड जो किया गया लॉकडाउन। चला, थँक्यू। बरं आहे, मनोधरी योजनेमध्ये आम्ही बदल असा करतोय की एखाद्या महिलेवर अत्याचार झाला की मुलीवर अत्याचार झाला, त्यामुळे मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून त्याला 10 लाख रुपयाची मदत आपण देतो राज्य शासनाकडून। पण त्याची न्यायिक प्रक्रिया आहे, ती न्यायिक प्रक्रिया बंद करून त्याचे संपूर्ण अधिकार आम्ही कलेक्टरकडे देण्याचा महिला बाल विकास खात्याने निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। त्यांची प्रक्रिया संपूर्ण चालू आहे, जेणेकरून अशी एखादी घटना झाली तर जिल्हाधिकाऱ्याला, SP ला, कमिशनरला तिथे माहीत राहते अशी घटना झाली, त्याचं त्यांना आणि लगेच त्यांच्या माध्यमातून त्यांना मदत होऊ शकते। पण आज जिल्हाधिकाऱ्याला किंवा SP ला किंवा कमिशनरला त्याचा अधिकार नाही, तो न्यायिक प्रक्रिया आहे ती। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला तो अधिकार त्यांनी देण्यासाठी लवकरात लवकर महिला बाल विकास खात्याच्या माध्यमातून आदेश निघणार आहेत। जवळपास 200 त्याला जे कंपन्सेशन द्यायचे होते त्याला बाहेर आणि मिळणारे कंपन्सेशन 3 लाखापर्यंत 10 लाख नाही, 10 लाखापर्यंत आहे प्रोविजन नाही। 10 एखाद्या म्हणजे बलात्काराच्यासाठी वगैरे 10 लाखापर्यंत अलग अलग आहे त्यांचे। ॲसिड अटॅकसाठी अलग आहे, बाकीसाठी अलग आहे। मी बलात्काराच्या केसबद्दल बोलतो, त्याच्यासाठी 10 लाख आहे। पोलीस काय नाही, ठीक आहे, पोलीस वाहनाच्या संदर्भात आम्ही चालू आहे। तुम्हाला 2 महत्त्वाच्या योजनेच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आमच्या पोलिसांसाठी जी हाऊसिंगची परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या पोलीस हाऊसिंगची, की पोलिसांसाठी जी घरं उपलब्ध व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे त्या प्रमाणात पोलीस हाऊसिंगची घरं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे आमच्या गृह खात्याने की महाराष्ट्रातील पोलिसांसाठी जवळजवळ पुढील काळामध्ये 1 लाख घरं त्या निमित्तानं कशा पद्धतीनं आपल्याला उपलब्ध करून देता येईल, याच्यासाठी आम्ही 3 प्रकारच्या योजना आम्ही तयार केलेल्या आहेत। त्याला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासमोर त्या योजना ठेवल्या, त्यांनासुद्धा त्या योजना अतिशय चांगल्या आवडल्या, आणि त्या पद्धतीनं पोलीस हाऊसिंगच्या बाबतीत आम्ही आता पुढील काळामध्ये पावलं उचलून मोठ्या प्रमाणात पोलिसांना घरी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी काम करणार आहोत। त्याचबरोबर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आमची एक नवीन योजना येते, ती योजना म्हणजे प्रोजेक्ट 112, आणि या प्रोजेक्ट 112च्या अंतर्गत जशी आज आपल्याकडे 108ची ॲम्ब्युलन्स आहे, फोन केल्यानंतर लगेच ती 108ची ॲम्ब्युलन्स पोहोचते, तसेच प्रोजेक्ट 112च्या अंतर्गत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी जवळजवळ 2000 4 व्हीलरच्या गाड्या घेणार आहोत। त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। आपल्या जिल्ह्यातसुद्धा काही गाड्या आल्या आहेत त्याच्या। त्याचबरोबर 2500 2 व्हीलर आम्ही घेणार आहोत, आणि यांना संपूर्ण GPS सिस्टीम राहील, आणि या माध्यमातून जर कुठे एखाद्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या चौकामध्ये एखादी काही घटना झाली, ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, अशी घटना झाल्यानंतर 112ला जर फोन केला तर इमिजिएट सर्व्हिस आमच्या पोलिसांची त्याला मिळेल। अशा पद्धतीनं ही प्रोजेक्ट 112ची सुरुवात पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करणार आहोत। इथे सुद्धा त्याचं औरंगाबादला सुद्धा त्याच्या डाटा सेंटरचं काम चालू आहे, आणि ही योजना चालू झाली तर एक चांगल्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये पोलीससाठी वापरू, पण सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी
या 112चा वापर पुढील काळामध्ये आम्ही करणार आहोत. एखाद्या ठिकाणी आग लागली ते सुद्धा आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा पोलिसिंगसाठी म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग याच्यामध्ये कव्हर करणार. कमीत कमी एखादी घटना झाल्यानंतर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला की एखादा ॲक्सिडेंट झाला तर कमीत कमी आमचे पोलीस तिथं 7-8 मिनिटात पोहोचले पाहिजे. आणि GPS सिस्टीम त्याच्यावर लागल्यामुळे एखादी घटना या चौकात झाली बाजूच्या रामा इंटरनॅशनलच्या पुढच्या चौकात तर जी कोणती आमची नियरेस्ट व्हेकल असेल ती लगेच तिथं पोहोचली पाहिजे. आता काय होतं की रामा इंटरनॅशनलच्या चौकात जर ॲक्सिडेंट झाला तर आमचा पोलीस स्टेशनचं होईल तिथे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर जवळपास जर आमची व्हेकल जर कुठे असेल ती लगेच ती जाऊ शकते आणि त्यानिमित्तानं तिथील पुढील मदत होऊ शकते. या पद्धतीनं ही प्रोजेक्ट 112चा अतिशय महत्त्वाकांक्षी योजना पुढील काळामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत. रक्षा खर्चाबाबत तुम्ही म्हणाले होते कारवाई करणार, जे काही टाकलं आहे त्यांच्याबाबत त्या वेबसाईटवर होतं ते आक्षेपात आहे. मात्र त्यात तुमच्यावर सुद्धा एक अशी टीका होते की तुम्ही ते शेअर केलं होतं आणि त्यात रक्षा खर्चांच्या खाली म्हणजे नावाखाली जे संबोधन होतं ते ब्लर केलं नव्हतं. मग गृहमंत्र्यांनी असं शेअर करणं कितपत योग्य अशा प्रकारची चर्चा होते. कसं आहे की एखाद्या महिलेच्या बाबतीत जर अशा पद्धती जर कुठं जर तुमच्या सोशल मीडियावर येत असेल तर हे ऑब्जेक्शनेबल नाही का. तर आम्ही त्यांना सांगितलं हे तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करा आणि आम्हाला कारवाई करता येईल. त्यांनी लगेच अर्ध्या तासाच्या आत ते दुरुस्त केलं त्यांनी. तुम्ही शेअर करताना किमान ते बोलायला हवं होतं, जे संबोधन त्यांच्या नावाखाली केलं होतं किमान तुम्ही शेअर करताना तुम्ही शेअर केल्यामुळे ते व्हायरल झालं. तसंच व्हायरल झालं होतं ते, पहिलेच व्हायरल झालं होतं. आमच्याकडे प्रूफ आहे त्याचं. व्हायरल झाल्यामुळेच मला माहीत पडलं ते. पण कमीत कमी आम्ही पुढाकार घेतल्यामुळे ते काढलं तरी, नाही तर अजून काढलं नसतं त्यांनी. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता नवीन एक आंदोलन होत आहे साष्ट पिंपळगावला आणि सगळ्या राज्यातील लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. तर पुढे चालून हे आंदोलन मोठं स्वरूप घेऊ शकतं. तर पोलीस तिथे काय बंदोबस्त वगैरे देतात. कसं आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने काही होत असेल तिथे पोलिसांचं लक्ष ठेवू नाही पुढे. त्याच बाबतीत नाही, ज्या काही घटना घडतात महाराष्ट्रामध्ये तिथलीच गोष्ट त्याच बाबतीत बोलत नाही मी. ज्या ठिकाणी काही घटना घडतात त्या ठिकाणी आमचा पोलीस लक्ष देऊ नाही. त्या ठिकाणी मराठा आंदोलकावर जे गुन्हे दाखल झाले 13,000 गुन्हे दाखल झाले त्यांना गुन्हे परत घेणार अशी मध्यंतरी बोललं गेलं होतं. ते तुम्ही मी काही शेअर केलं नाही, दुसऱ्यांनी रिट्वीट केलं त्यांनी दुसऱ्यांनी, मी नाही शेअर केलं ते. तर प्रश्न असा आहे की सातत्यानं आपण पाहतो की गेल्या गत सरकारने म्हणजे गत गृहमंत्र्यांनी गार्ड ऑफ ऑनर ही जी सिस्टीम होती, गार्ड ऑफ ऑनर ही जी सिस्टीम होती ती बंद केली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी पद्धत आहे ती इंग्रजकालीन पद्धत आहे आणि ज्यामुळे 30 ते 35 पोलीस कर्मचारी दिवसभर अडकून राहतात आणि ती बंद केलेली होती. मात्र आपलं सरकार आल्यापासून औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा इतर कोणी आले असतील यांना सातत्यानं गार्ड ऑफ ऑनर दिलं जातं. आता काही सिस्टीम बदलली आहे का हा एक प्रश्न. आणि दुसरा याला जोडून असा प्रश्न आहे की IPS अधिकाऱ्यांना ड्रेससाठी वर्षाकाठी 20,000 रुपये अनुदान दिलं जातं. मात्र त्याच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांना मात्र वर्षाकाठी फक्त 1250 रुपये दिले जातात. ही तफावत नेमकी काय? एवढे दोन प्रश्न. ठीक आहे ना, तफावत मी माहिती घेतो डिटेलमध्ये याची आणि खरंच आवश्यकता असेल त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच वाढ करू काय असेल तर. मराठा आंदोलकावरती आणि गार्ड ऑफ ऑनरच्या बाबतीत आमच्या बाबतीत मागच्या सरकारने काय निर्णय घेतला होता मला कल्पना नाही, पण जो सुरुवातीपासून चालत आलेली प्रथा आहे ती प्रथा चालू राहील. पण पोलीस तिथं त्यांनी सांगितलं तर प्रश्न की 30 पोलीस अडकतात एका मंत्र्यासाठी किंवा एका VIP साठी. तर तेवढे 30 पोलीस शहरात इतर ठिकाणी पोलिसांना वापरता आले तर ताण कमी होईल पोलिसांवर. तर ते 13,000 पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर दाखल झाले. हा एक सांगतो की मराठा आंदोलन ज्या काही आंदोलनावर गुन्हे होते सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे महाराष्ट्रामध्ये या मागच्या 5 वर्षामध्ये 14 ते 19 मध्ये जेवढे राजकीय आणि सामाजिक गुन्हे होते ते गुन्हे वापस घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. सर्वच गुन्हे नाही, ज्यामध्ये सिरियस टाईपचे ते नाही घेता येणार. ज्या पद्धतीनं कोणत्या शासकीय अधिकाऱ्यावर कुठे हात उचलणार नाही काही नाही अशा सोडून बाकी सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार. आणि त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये जे लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊन व्हायोलेशन ज्यांनी मधल्या काळामध्ये केलं त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते सुद्धा गुन्हे जवळजवळ 4 लाखाच्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडच्या दरम्यान ज्यांनी व्हायोलेशन केलं त्यांच्यावर गुन्हे होते ते सुद्धा गुन्हे आम्ही मागे घेणार आणि त्या पद्धतीची प्रक्रिया चालू आहे.
सगळेच नाही, जे सिरियस सोडून. सिरियस स्वरूपातील जे आणि गुन्हे जे आंदोलन काळात झाले जातात सिरियस म्हणजे कसं आहे की अधिकाऱ्यांना हात उचलला, शासकीय याची जाळपोळ केली, तोडफोड केली, असे जे सिरियस गुन्हे आहेत ते सोडून बाकी आम्ही रेग्युलर मागतो. कोविडच्या काळात तर मला माहिती आहे 4 लाख आहे. 188. धन्यवाद. आजच्या या प्रेस कॉन्फरन्स विधान भवनाच्या नियमाप्रमाणे होते. त्याच्यामध्ये आम्ही ज्यांना बोलावतो त्यांना सुद्धा सांगतो की या बैठकीमध्ये आपण ज्या सूचना कराल याची वाच्यता कृपा करून बाहेर करू नये. त्याच्यामध्ये याला थोडंसं बंधन आहे, पण एकदा झाल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू सगळं डिटेलमध्ये. आपण असं म्हटलं की 21 दिवसामध्ये हा तपास पूर्ण होईल, परंतु आताची स्थिती अशी आहे की तोच कर्मचारी तपासाला असतो, तोच कर्मचारी बंदोबस्त करतो, 8-10 दिवस त्याच्या मागे बंदोबस्त असतो. मग ते कसं पूर्ण होईल 21 दिवसामध्ये? याच्यासाठी काही विशेष प्रयोजन केलंय का? अच्छा, तुम्ही मी पाहतो तो कुठून बोलतो मग. नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये डेडिकेटेड टीम असल्यामुळे ते व्यवस्थित त्याचा तपास तेवढ्या दिवसात झालाच पाहिजे. या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्याच्या विचारात आहे आणि करू त्या पद्धतीनं. नाही, डेडिकेटेड तपासाची टीम राहील. हां, बिलकुल डेडिकेटेड तपासाची टीम. डेडिकेटेड 36 कोर्ट चालू करतोय. त्याची केंद्र शासनाकडून आम्ही मंजुरीसुद्धा घेतली. त्याची प्रक्रियासुद्धा चालू झाली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त याच कामासाठी आम्ही नवीन कोर्ट चालू करू. आता माणसाची आता भरती आम्ही करतोच आहे ना. 12,500 पोलिसांची भरती करतोच आहे आम्ही. आता 12,500 पोलिसांची भरती करण्याचा जो आम्ही मधल्या काळामध्ये निर्णय घेतला होता, पण त्याला मधल्या काळामध्ये मराठा आंदोलनाच्या बाबतीत किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला त्याच्यामुळे थोडी खीळ त्याला बसली होती. पण आम्ही सर्व मराठा नेत्यांशी बोललो. त्यांनीसुद्धा त्याला सांगितलं की आमची पोलिसांच्या भरतीसाठी आणि डॉक्टर लोकांच्या भरतीसाठी आमची आडकाठी राहणार नाही. आणि या 12,500 5,300 पहिल्या टप्प्याच्या भरतीची प्रक्रिया आम्ही आता लवकरात लवकर चालू करतो आहे. आणि 5,300ची भरती झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जी आहेत 7,000-7,500 पोलीस, तीसुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही भरती करू. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 12,500 पोलिसांच्या भरती आतापर्यंत कधी झाली नाही. आपल्याला हेही माहिती आहे की कोविडच्या काळामुळे लॉकडाऊनची परिस्थिती होती. अनेक व्यवसाय बंद होते, अनेक उद्योग बंद होते, मार्केट बंद होते. त्याच्यामुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती म्हणजे सर्वच राज्य शासनाची म्हणजे भारतामध्ये जेवढे राज्य शासन आहे, महाराष्ट्र असो, गुजरात असो, कर्नाटक असो, सर्वच राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे थोडी नाजूक होती. पण आता हळूहळू आपल्या महाराष्ट्राची आणि बाकी राज्याची सुद्धा परिस्थिती सुधारते. पण अशा परिस्थितीतसुद्धा पोलिसांची भरती व्हायला पाहिजे या दृष्टीनं आम्ही 12,500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपल्याला एक सांगतो की नुकत्याच ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात महाराष्ट्रामध्ये, अतिशय शांतपणे ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात. खास करून गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 320 ग्रामपंचायत आहेत. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये कधी 320च्या 320 ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या नाही. हे पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 320च्या 320 ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. जवळजवळ 81% मतदान झालं. 1081 बूथ त्या ठिकाणी होते. आणि 1081 बूथच्या बरोबरच आपल्याला सांगतो एक झवेरी खुर्द नावाचं गाव आहे. एक झवेरी खुर्द नावाची ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतमध्ये 57 वर्षापासून निवडणूक होऊ शकली नव्हती. झवेरी खुर्दमध्ये 57 वर्षापासून निवडणूक होऊ शकली नव्हती नक्षलवाद्यांच्या दबावामुळे. पण त्या झवेरी खुर्द येथे सुद्धा 57 वर्षानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि ती सुद्धा अतिशय शांततेने पार पाडली. एक सुद्धा घटना गडचिरोलीमध्ये या निवडणुकीमध्ये कधी झाली नाही. आणि म्हणून 320च्या 320 ग्रामपंचायतच्या निवडणुका या गडचिरोलीमध्ये झाल्या. ही आपल्यासाठी अतिशय समाधानाची गोष्ट आहे.
याच्या पहिले कधी म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून अशा पद्धतीच्या संपूर्ण निवडणुका झाल्या नाही. इव्हन त्यांनी प्रयत्न केला नक्षलवाद्यांनी, पण त्याला तिथल्या स्थानिक लोकांनी कोणतंही स्थान दिलं नाही आणि स्थानिक लोक त्या बळी पडले नाहीत आणि त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. सर, एक मनोधैर्य नावाची योजना पत्रकार मित्र व त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज आमची जी शक्ती कायद्याच्या बाबतीतली जॉईंट सिलेक्शन कमिटीची बैठक होती, त्या बैठकीनिमित्तानं आज औरंगाबाद येथे आम्ही आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आले होते आणि आपल्याला कल्पना आहे की शक्ती कायद्याचं आम्ही जे प्रारूप तयार केलं होतं, ज्याच्या माध्यमातून आज जर महिलांवर काही अत्याचार झाला तर सध्याची जी कायद्याची चौकट आहे, ती कायद्याची चौकट आपल्याला कशा पद्धतीनं बळकट करता येईल आणि एखाद्या ठिकाणी अशी घटना झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर तपास लागला पाहिजे, लवकरात लवकर त्याची कमी वेळामध्ये त्याची ट्रायल पूर्ण झाली पाहिजे आणि जो आरोपी आहे तो आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती सुद्धा शिक्षा जर अतिशय हिनियस प्रकारचा क्राईम असला त्याला जन्मठेपर्यंत शिक्षा व्हावी असं सुद्धा याच्यामध्ये प्रावधान आहे. याच्यामध्ये प्रत्येक अशा पद्धतीच्या घटनेमध्ये जन्मठेपच व्हावी असं नाही, पण जन्मठेपर्यंत याच्यामध्ये सजाचं प्रावधान त्या निमित्तानं अशा पद्धतीची सध्या जी आमच्या 21 सर्वपक्षीय आमदार याच्यामध्ये आहेत या समितीमध्ये आणि आम्ही ठरवलं की सर्वपक्षीय आमदारांनी ज्या ठिकाणी खंडपीठ आहे न्यायालयाचं नागपूर, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ज्या महिला संघटना आहेत त्या महिला संघटनेच्या सूचना ऐकायच्या, त्याचबरोबर वकील संघटना त्या वकील संघटनेच्या सूचना ऐकायच्या आणि त्या पद्धतीने आज इथे आलो होतो. याच्यापूर्वी नागपूरला अशीच बैठक झाली, मुंबईला झाली आणि आज तिसरी बैठक आज औरंगाबादला होती, ज्या ठिकाणी महिला संघटनेच्या माध्यमातून वकील संघटनेच्या माध्यमातून या शक्ती कायद्याच्या बाबतीत त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊन त्याच्यावर सर्व प्रकारे विचार करून त्याच्यातल्या कोणत्या सूचना आपल्याला आपल्या शक्ती कायद्यामध्ये समाविष्ट करता येईल या पद्धतीनं आजची बैठक झाली आणि पुढील बैठक आता आमच्या रेग्युलर होईल सगळ्या. पण हा जो प्रारूप जे तयार होईल ते प्रारूप शेवटी विधानसभेमध्ये मंजुरीसाठी आम्ही ठेवूया येत्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये आणि सर्व आमदारांनी त्याला संमती दिल्यानंतर तो कायदा त्या निमित्तानं मंजूर होईल. या कायद्यामध्ये प्रामुख्याने एखादी अशी घटना अत्याचाराची एखाद्या महिलेवर झाल्यानंतर त्याची कमीत कमी 21 वर्किंग डेमध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि 21 वर्किंग डे म्हणजे एक महिना होतो जरा शनिवार रविवार आपण सोडला तर आणि पुढच्या 30 वर्किंग डेमध्ये त्याची संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे. 30 वर्किंग डेमध्ये जवळजवळ 45 दिवस होतात म्हणजे शनिवार रविवार आपण पकडला तर अशा पद्धतीनं 30 वर्किंग डेमध्ये त्याची ट्रायल झाली पाहिजे आणि निकाल त्या निमित्तानं आलं पाहिजे आणि जी काय शिक्षा असेल ती जे काय जजमेंट असेल ते कोर्ट देऊ शकतं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रावधान आहे. मगाच मी सांगितल्याप्रमाणे आता एखादी अशी घटना झाल्यानंतर त्याला आजीवन कारावास होतो अशा याच्यामध्ये, पण याच्यामध्ये जन्मठेपपर्यंत त्याला शिक्षासुद्धा प्रस्तावित करण्याचं याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर एखाद्या महिलेने जर खोटी तक्रार केली, मधल्या काळामध्ये आपल्याच औरंगाबादला अशी काही घटना झाली होती मला वाटतं, काही एखाद्या महिलेने जर काही खोटी तक्रार केली आणि स्थानिक पोलिसांच्या तपासामध्ये आढळलं की याच्यामध्ये हिने खोटी तक्रार केली तर त्याच्यावर सुद्धा शिक्षेचं प्रावधान त्या निमित्तानं कमिटी प्रस्तावित करणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये
प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेडिकेटेड 36 कोर्ट फक्त आम्ही चालू करणार आहे की त्या 36 कोर्टमध्ये फक्त याच पद्धतीच्या केसेस चालू राहतील. आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पहिले काय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर राहत होतं, पण इन्व्हेस्टिगेशन करणारी ही संपूर्ण टीम राहील. DYSP लेवलच्या अधिकाऱ्याच्या खाली एक टीम राहील आणि संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन टीम असल्यामुळे त्याचासुद्धा जलद गतीने इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीचे काही महत्त्वाच्या तरतूद या कायद्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही प्रश्न विचार असेल तर आपण विचारू शकतो. या 3-4 महिन्यात व्हायला पाहिजे. सर, उद्यापासून अण्णा हजारे आंदोलन करत आहेत. भाजपचे नेते आता चर्चेला 2 तासापासून बसले होते. अण्णा हजारे चर्चेतून बाहेर आलेले आहेत. उद्यापासून ते आंदोलनावर ठाम आहेत. आता गिरीश महाजन सारखे नेते त्यांना जर भेटायला जाऊन त्यांचं जर त्यांची जर मनधरणी करत असेल तर आता काय सांगायला पाहिजे मग. मागच्या काळात आम्ही छोट्या व्हेकलमध्ये गुटखा आम्ही पकडलेला सरकार काय प्रयत्न करते का अण्णा हजारे? कसं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करतायत, तर साहजिक सर्वांची इच्छा आहे की अशा आंदोलनामध्ये अण्णाचा नेहमीच दरवेळेस सहभाग राहिलेला आहे. तर साहजिक आहे त्या सगळ्यांची मानसिकता आहे की अण्णांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांचं प्रोत्साहन त्यांना दिलं पाहिजे. सरकारच्या वतीनं अण्णांना पाठिंबा दिला जाणार आहे. नाही, सरकारचा याच्यामध्ये संबंध नाही. पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा अण्णांच्या, कारण तुम्ही दिल्लीला पाठिंबा दिलेला आहे दिल्लीच्या आंदोलनासाठी. आमचा पाठिंबा आंदोलनाला आहेच, तर अण्णांनी दिले चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अजून आंदोलनकर्त्याचं धैर्य त्यामुळे वाढेल, त्यांना त्यांच्या आंदोलनाला एक शक्ती मिळेल त्या निमित्तानं. अण्णांना भाजप नेते भेटतात, काँग्रेस सरकारचा पाठिंबा इनडायरेक्टली अण्णा कन्फ्युज होऊन जातील. आता गिरीश महाजन सारखे भेटल्यावर काय ते अण्णा थोडी ऐकणार आहे गिरीश महाजन सारखं. जर भारी नेता गेला असता कोणी भेटायला तर ठीक आहे. फडणवीस पण गेलेले आहे, कैलास चौधरी हे केंद्रीय मंत्री पण तिथे गेलेले आहेत. त्यांच्या बैठकीतूनच अण्णा बाहेर आले. एक प्रश्न तुम्ही बोलता की चुकीची तक्रार असेल तर महिलेला तक्रार होईल. औरंगाबादमध्ये अशी घटना घडली त्याचा उल्लेख केला, तर त्याचा तपास पूर्ण झाला आणि ती तक्रार खोटी होती या निष्कर्षाला पोलीस आले. तो तपास सुरू आहे. इनिशियल काही इन्फॉर्मेशन आमच्या DCPने दिली होती. आता जेव्हा ते तपास पूर्ण होईल त्याला कोर्टामध्ये आम्ही त्याप्रमाणे फायनल रिपोर्ट पाठवणार आहे. त्या महिलेने काही पुरावे आणि संभाषण झाले की काही पुरावे दिलेत असं देखील ऐकायला मिळत आहे. दोघांमध्ये संभाषण झाल्याचे आणि काही साक्षीदार देखील पोलिसांसमोर आणलेत अशी माहिती आहे. चुकीची आहे इन्फॉर्मेशन. आम्हाला तर म्हणजे त्यांना त्या फिर्यादनंतर पण 2-3दा आम्ही रिक्वेस्ट केली होती यायला, ते आले आहेत. माझ्या माहितीमध्ये तर असं नाही आहे. एखाद्या महिलेने तक्रार मागे घेतली आणि जर ज्याच्या विरोधात ही तक्रार आहे त्याचं जर नंतर उत्सर्गीकरण. बरं, आजच्या मीटिंगमध्ये आमची याची चर्चा झाली की मधल्या अनेकदा आपण वर्तमानपत्र वाचतो की 10 वर्षापूर्वी माझ्यावर आणि बलात्कार केला, 20 वर्षापूर्वी केला, 40 वर्षापूर्वी, एकदा तर मी वाचण्यात झालं तर 50 वर्षापूर्वी या इस्मानी माझ्यावर बलात्कार केला अशी सुद्धा तक्रार आली आहे. तर आजच्या मीटिंगमध्ये त्यांच्याकडनं सुद्धा सूचना केल्या की किती वर्षापर्यंत याचा विचार करायला पाहिजे आपण. 6 महिने 8 महिने आम्ही सूचना घेतोय. तुम्ही सुद्धा सूचना करा. आम्ही सगळ्या जनतेला आवाहन केलं की काही सूचना याच्यामध्ये आपण केल्या तर त्याचा अवश्य विचार करू. संबंध असताना नंतर ते तक्रार होते, तर याच्यावर काही चर्चा बैठकीमध्ये कुठल्या झाली का? तुम्हाला माहित आहे की सुप्रीम कोर्टचे जज आहे मिस्टर नरिमन, फली नरिमनचे चिरंजीव, त्यांचं मधात जजमेंट आलं होतं की लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर किंवा लग्नाचं आमिष दाखवून जर हे केलं तर तो बलात्कार होत नाही असं फली नरवीनच्या मुलांनी, त्यांचं नाव विसरलं मी, त्यांच्या मुलांचं काय नाव येतं, त्यांचं मधात जजमेंट आलं आहे सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीनं. नागपूर खंडपीठाचं तुम्ही आजच्या काल जजमेंट वाचलं असेल काय तर. नागपूर खंडपीठाचं जजमेंट जे आज आलेलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही SLP दाखल करणार आहोत आणि आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात आणणार आहोत. दुसऱ्यासाठी अर्णव गोस्वामी यांच्या संदर्भातल्या चॅट संदर्भात आपण बोलतो चॅट संदर्भामध्ये
परंतु त्याबद्दल कारवाई का होत नाही त्यांच्यावर सातत्याने? आपण फक्त बोलतो की पुरावे मिळाले, मात्र कारवाई होताना दिसत नाही प्रत्यक्षात. असं आहे की अर्णब गोस्वामीचा जो 500 किंवा 510 पानाचा जो चार्ट मीडियामध्ये आलेला आहे, त्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की अतिशय सेन्सिटिव्हच्या गोष्टी आहेत. मी मगाही काही एका ठिकाणी बोलताना बोललो की 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामाचा अटॅक झाला. त्या CRPFच्या व्हॅनवर जाऊन ती गाडी आदळली, 40 आपले CRPFचे जवान त्याच्यामध्ये दुर्दैवाने शहीद झालेत. 14 फेब्रुवारी 2019 आणि 26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटचा हल्ला झाला. आता 26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटचा हल्ला झाल्यानंतर 3 दिवसापूर्वी म्हणजे 23 फेब्रुवारी 2019ला 3 दिवसापूर्वी बालाकोटच्या हल्ल्याच्या 3 दिवसापूर्वी याची माहिती अर्णबला कशी होती? एखादा देश जेव्हा दुसऱ्या देशावर हल्ला करतो, जर समजा भारत जेव्हा पाकिस्तानवर हल्ला करतो आणि तो हल्ला 26 तारखेला होता, तर 23 तारखेला याला कसं माहीत पडलं? अशा पद्धतीनं हे अतिशय कॉन्फिडेन्शियल राहतं. प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर किंवा तुमचे सैनिक आपले प्रमुख, सैन्याचे प्रमुख या फार लिमिटेड लोकांना अशा प्रकारची माहिती असते. पण ही माहिती अर्णबला कशी, इतकी सेन्सिटिव्ह माहिती कशी? कारण की हा मुद्दा नॅशनल सिक्युरिटीशी जोडला जातो हा मुद्दा, आणि जोडल्या गेलेला मुद्दा आहे. त्याच्यावर माहिती यांना कशी कोणी दिली, कोणत्या उच्चस्तरीय नेत्यांनी, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी अर्णबला माहिती दिली, इतकी सेन्सिटिव्ह माहिती? आणि याच्यासाठी जो सेक्शन ऑफिसर सिक्रेट ॲक्ट 1923 सेक्शन 5 हा जो त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्या सेक्शन 5ची तरतूदच्या बाबतीत आम्ही लिगल ओपिनियन घेतला आहे की त्या सेक्शन 5च्या तरतुदीनुसार राज्य शासनाला अधिकार आहे का? आणि जर राज्य शासनाला सेक्शन 5मध्ये जर अधिकार असेल, ऑफिसर सिक्युरिटी ॲक्ट 1923 सेक्शन 5, तर त्याच्या अंतर्गत जर अधिकार असेल तर त्या हिशोबाने कारवाई करेल. आम्ही त्यात तपासून पाहतोय तो. पण आम्ही तपासून पाहत असताना केंद्र शासनाला तर अधिकार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी करून जो कोणी दोषी असेल, ज्यांनी अर्णबला माहिती पोचवली असेल, त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. आमचा नंबर आम्ही तपासून पाहू. पण आमचा अधिकार, जी थोडी आमच्याकडे माहिती आली की आमच्या अधिकारात ते येत नाही, त्याच्यामुळे केंद्र शासनाने याच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी नेऊन त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई करायला पाहिजे. आपण CRP घोटाळ्यामध्ये देखील पुरावे असं म्हणता, आपण चॅटमध्ये पण पुरावे आहेत असं म्हणता, मात्र कारवाई होताना दिसत नाही, हा मूळ प्रश्न आहे. कशाच्या बाबतीत? CRP घोटाळा असू दे, हे असू दे, CRP घोटाळा किंवा चॅटच्या संदर्भामध्ये. अरे बाबा थोडा असं वा हे राजा असं TRPच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की TRPच्या बाबतीत ऑलरेडी कोर्टामध्ये एक हायकोर्टात केस चालू आहे. नवीन काही बाबी पुढे आलेल्या आहेत. पार्थसारथी काय आपलं पार्थ दासगुप्ता यांनी जे मधल्या काळामध्ये स्टेटमेंट दिलं की अर्णब गोस्वामी रिपब्लिकचे CEO यांनी मला फॉरेन ट्रिपसाठी $12,000 मला फॉरेन ट्रिपसाठी दिले. याच्या व्यतिरिक्त अनेक मूल्यवान वस्तू मला भेट म्हणून दिल्या. या कशासाठी दिल्या की TRPमध्ये त्यांनी बारनी मदत करावी किंवा पार्थनी मदत करावी म्हणून त्यांनी दिलेल्या. या सर्व गोष्टीचे पुरावे आता कोर्टासमोर येणार आहेत आता. आणि हायकोर्टामध्ये जे केस चालू आहे, आमचे वकील त्या ठिकाणी लढत आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा मोठे वकील, भारतातले नंबर 1चे वकील त्यांच्याकडनं लढत आहेत. आमचे सुद्धा वकील त्यामध्ये आपली बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल वगैरे त्याच्यामध्ये आहेत सगळे. राज्यात एक ब्लॅक मार्केटिंग चालू आहे असं मला वाटतं. कारण सगळीकडे पूर्वी छोटे पकडले जायचे, आता प्रकारे पकडले जातात मोठे. त्या बाबतीत आम्ही सूचना दिलेल्या आमच्या सर्व जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं गुटख्याच्या बाबतीत कारवाई व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने घटना आहे त्या बाबतीत कडक कारवाई गुटख्याच्या बाबतीत झाली पाहिजे.